नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण विविध स्थळांना भेटी देत असतो। आज आपण नाशिक या ठिकाणाहून निघालेलो आहोत आणि आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये चाललेलो आहोत। या जिल्ह्यामध्ये आपल्याला जगप्रसिद्ध असलेल्या वेरूळ आणि अजिंठा या लेण्या आहेत। त्यापैकी आज आपण अजिंठाच्या लेण्या पाहण्यासाठी चाललेलो आहोत। आपण या ठिकाणी अजिंठा लेणीच्या व्ह्यू पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणाहून आपल्याला अजिंठा लेण्यांचा व्ह्यू पॉइंट दिसतो। तसेच आपल्याला जर दुसऱ्या मार्गाने जायचं असेल, ज्या ठिकाणी या लेण्या पाहण्यासाठी आपल्याला बसने जाता येतं, तो जो पॉइंट आहे तो याच्या पाठीमागे आहे। आम्ही या ठिकाणी व्ह्यू पॉइंटवर आलेलो आहोत। या लेण्या पाहण्यासाठी येण्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये यावं लागतं। जगभरातून या ठिकाणी येण्यासाठी विमानसेवा देखील उपलब्ध आहे। तसेच रेल्वेने देखील आपल्याला येता येतं, बसने देखील येता येतं। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आल्यानंतर साधारणतः येथून टॅक्सी सेवा, बस सेवा 84 किलोमीटर अंतरावर ह्या लेण्या आपल्याला बघाव्यास मिळतात। आम्ही या ठिकाणी व्ह्यू पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत। तसेच दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला जाता येतं, ज्या ठिकाणाहून बस सेवा उपलब्ध आहे। या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत। आता थोडासा नाश्ता करून मग लेण्या पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। आपण बघू शकता, लेण्यांकडे जाणारा हा व्ह्यू पॉइंटचा रस्ता आहे। या ठिकाणी आपल्याला आपण कुठून आलो, आपली माहिती या ठिकाणी द्यावी लागते, किती माणसं आलोत। या लेण्या पाहण्यासाठी आपण केव्हा यावं, तर या लेण्या दर सोमवारी पाहण्यासाठी बंद असतात। बाकी इतर दिवशी मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत लेण्या पाहण्यासाठी उघड्या असतात। तेव्हा नक्कीच आपण या गोष्टीचं लक्षात घेऊन या ठिकाणी यावं। आपण या ठिकाणी लेण्या पाहण्यासाठी जाण्याकरता जो मॅप आहे, तो मॅप आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या पद्धतीने आपण मॅपच्या सहाय्याने देखील खाली लेण्या पाहण्यासाठी जाऊ शकतो। या ठिकाणाहून आपल्याला लेण्यांचा जो व्ह्यू आहे तो या ठिकाणाहून आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकता, खाली आपल्याला लेण्या दिसत आहेत। यू आकाराच्या श्रेणीमध्ये या लेण्यांची रचना आहे। अतिशय जगप्रसिद्ध असे ह्या लेण्या आहेत। जगातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक या ठिकाणी लेण्या पाहण्यासाठी येत असतात। आता आपण व्ह्यू पॉइंट पासून पायरी मार्गाने या ठिकाणाहून निघालेलो आहोत। हा जो पायरी मार्ग आहे हा थोडासा जंगलातून आहे, परंतु या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला जो काही वॉटरफॉल आहे तो वॉटरफॉल देखील या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला बघावयास मिळतो। दुसऱ्या साईडने आल्यानंतर मात्र आपल्याला वॉटरफॉल पाहण्यासाठी पुन्हा या वरच्या बाजूला चढून यावं लागतं। त्यामुळे आम्ही या व्ह्यू पॉइंटच्या बाजूने लेण्यांकडे आता चालत जात आहोत। अतिशय सुंदर असा हा निसर्ग सौंदर्य पाहताना मन अगदी मोहित होतं। या ठिकाणी
आम्हाला लेण्या पाहून आलेले काही नागरिक भेटले. त्यांना आम्ही या ठिकाणी विचारलं किती वेळ लागतो, कसं जायचं याविषयी त्यांच्याकडून माहिती घेतली. अगदी त्यांनी सांगितलं की अर्धा तासामध्ये आपण या पायऱ्या उतरून लेण्या पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो. निसर्गातून चालण्याचा एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर मिळतो. आपण बघू शकता सगळीकडे हिरवेगार असं वनराई आहे. जंगलामध्ये जंगली प्राण्यांचा वावर देखील असतो, त्यामुळे थोडासा सावधगिरीने आपण या ठिकाणाहून गेलं पाहिजे. मोठ्या गटाने जाणं कधी योग्य ठरतं. आता आपण पायरी मार्गाचा पहिला टप्पा उतरून आलेलो आहोत आणि आपण ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकता अतिशय सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. हा जो धबधबा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा वाघूर नदीवर आहे आणि या धबधब्याचं पाणी 7 स्टेप्सवरून पडतं, म्हणून याला 7 स्टेप्स फॉल्स म्हणून देखील याची ओळख आहे. अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे. नक्कीच आपल्याला तो आवडेल. या ठिकाणाहून आपल्याला अगदी जवळून लेण्यांचा व्ह्यू दिसत आहे, आपण बघू शकता. वॉटरफॉलचा आनंद घेतल्यानंतर आपल्याला आता लेण्या बघण्यासाठी आपण आता चाललेलो आहोत. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पायरी मार्गाने खाली उतरून जावं लागेल. अतिशय सुंदर असा हा नजारा आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या डोळ्याचे पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण या ठिकाणाला भेट दिल्यानंतर कधीच विसरणार नाही. नक्कीच आपण या ठिकाणी येऊन या लेण्या पाहण्याचा आनंद घ्या. अतिशय सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते. व्ह्यू पॉईंटकडून येताना आपल्याला हा दुसरा पायरी मार्ग या ठिकाणी लागलेला आहे. धबधबा पाहून झाल्यानंतर आपण दुसरा टप्पा उतरून वाघूर नदी आपल्याला ओलांडून लेण्या
पलीकडच्या बाजूला आहेत त्या पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. जसजसं लेण्यांच्या जवळ येत आहोत तसतसं मनामध्ये एक आतुरता निर्माण झालेली आहे की केव्हा या लेण्या बघायला मिळतील. अतिशय उत्साहाने आम्ही या लेण्या पाहण्यासाठी लेण्यांकडे मार्गक्रमण करीत आहोत. अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. आपल्याला वरून या ठिकाणी हा ब्रिज दिसत आहे. या ब्रिजवरून पैलतीरी गेल्यानंतर आपल्याला लेण्यांजवळ जाऊन आपण पोहोचणार आहोत. आता आपण लेण्या पाहण्यासाठी जे तिकीट दर आहेत त्या ठिकाणी असलेल्या काउंटरवर येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी प्रौढ व्यक्तींकरता भारतीय प्रौढ व्यक्तींकरता 40 रुपये तिकीट दर आहे आणि विदेशी नागरिकांना 600 रुपये तिकीट दर आहे. तिकीट घेतल्यानंतर या ठिकाणी जे तिकीट घर आहे ते लेणी क्रमांक 8च्या सेंट्रल भागी आहे. आम्ही व्ह्यू पॉइंटने आल्यामुळे आम्हाला या ठिकाणी 8व्या क्रमांकाच्या लेणीजवळच्या तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यावी लागली. आपण जर बस मार्गाने आलात तर आपल्याला लेणी क्रमांक 1 जवळ तिथं दुसरं तिकीट काउंटर आहे आणि तिथून सुरुवात आपण लेण्या पाहायला करू शकतो. परंतु आम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू पॉइंटकडनं आल्यामुळे आम्ही या ठिकाणाहून तिकीट घेतलं आणि आता आम्ही लेणी क्रमांक 1 पाहण्यासाठी जात आहोत. लेण्यांमध्ये पुरेशी प्रकाश योजना नसल्यामुळे आपल्याला लेण्यामध्ये जे चित्र आहेत किंवा जे नक्षीकाम आहे ते स्पष्ट असं दिसत नाही. ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणी मात्र लाईट आपल्याला दिसतो आहे. अतिशय सुंदर अशी चित्र या लेण्यांमध्ये रंगवलेली आहेत. ही जी लेणी आहे ही लेणी क्रमांक 1 आहे. आपण बघू शकता येथे 20 खांबावर आधारित एक दालन आहे. या खांबावर सुंदर असे नक्षीकामही केलेले आहे. भगवान बुद्धाच्या पुनर्जन्मावर आधारित जातक कथा येथील चित्रांमध्ये दिसून येतात. बुद्धांच्या विविध प्रकारच्या मुद्रा, पद्मपाणी, दरबार दृश्य, पक्षी, फुले, फळे यांचे छतावरील अंकन या लेण्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळख असणारी अजिंठा लेणी वाघोर नदीच्या काठावर वसलेली आहे. ही लेणी सातवाहन राजवंशाच्या आणि वाकाटक राजघराण्यांच्या काळात बनवली असावी असे इतिहासकार म्हणतात. या लेण्यात अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अवशेष आहेत जे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे ठरतात. सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी अजिंठा लेणीस 1983 साली संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या लेण्यांचा समावेश केला.
1983 साली अजिंठा लेणीबरोबरच वेरूळची लेणी, आग्रा येथील ताजमहल व आग्र्याचा किल्ला ह्या 4 वास्तू सांस्कृतिक माहिती देणाऱ्या आहेत. या कारणाने जपल्या जाव्यात म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तेवीस सप्टेंबर 1803 रोजी दुसरे इंग्रज व मराठी युद्ध यांच्यात आसईची लढाई झाली. त्या दरम्यान इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी अजिंठा गावाजवळच आश्रय घेतला. त्या घटनेनंतर त्या ठिकाणी इंग्रज सैनिकांचा वावर निर्माण झाला. या प्रदेशाच्या आसपासचा हा परिसर हा जंगल झाडांनी व्यापलेला असल्यामुळे जंगली प्राणी व हिंसक प्राणी देखील या प्रदेशात वास्तव करत होते. त्याच परिसरात वाघांची संख्या देखील त्या काळी जास्त होती. त्यावेळेस त्या ठिकाणी वाघाच्या शिकारीसाठी मद्रास प्रांतांचे नेटिव्ह अधिकारी जॉन स्मिथ 28 एप्रिल 1819 वागूळ नदीकाठच्या जंगलात गेले. शिकार करत असताना अचानक त्यांना सध्याच्या अजिंठा लेणी मधील लेणी क्रमांक 10 आढळून आली. त्यानंतर त्यांनी सर्व परिसराची शोध मोहीम राबवली आणि त्यांना विशालकाय दगडामध्ये कोरलेली अजिंठा लेणीचा शोध लागला. आजही अजिंठा लेणीमधील लेणी क्रमांक 10 वर त्यांचे स्वाक्षरी देखील आढळून येते. अजिंठा लेणीमध्ये एकूण 30 लेण्या आहेत. त्यामधील 30 नंबरची लेणी ही अर्धवट बनलेली आहे, म्हणून 29 लेण्या आहेत. 29 लेण्यांमधील 4 चैत्यगृह जे सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी आहेत व 25 विहार आहेत जे बुद्ध भिक्खूंसाठी निवासगृह बनवलेले आहेत. मित्रांनो, अजिंठा लेणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे, म्हणून या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आम्हाला या ठिकाणी व्हिएतनाम या देशाचे पर्यटक भेटले. त्यांना भेटून अतिशय आनंद झाला. त्यांच्याबरोबर आम्ही बोललो, त्यांच्याबरोबर फोटो सेशन देखील केलं. खूपच छान वाटलं. अतिशय प्रसिद्ध असे ह्या लेण्या आहेत आणि नक्कीच आपण लेण्या पाहण्यासाठी यावं.
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, मंदिरं सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते. पुरातत्व शास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. 9, 10, 12, 13 व 15 ही लेणी हीनयान कालखंडामध्ये खोदली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इसवी पूर्व 2ऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप रूपात होते. या व्यतिरिक्त 1 ते 29 क्रमांकांची लेणी साधारणतः 800 ते 900 वर्षानंतर म्हणजेच इसवी सनाच्या 6व्या व 7व्या शतकाच्या आसपास महायान कालखंडामध्ये निर्माण केली गेलेली असावी. या लेण्यातून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजाच्या राजवटीत निर्माण केली गेली, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचित राहिली. मध्ययुगातील अनेक चीनी बौद्ध धर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनात या लेण्यांचा उल्लेख केला आहे. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेण्या अज्ञात होत्या. मित्रांनो, अजूनही आपण जर ब्रह्मंती या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध व्हिडिओज, त्यावर येणारी माहिती नक्कीच आपल्याला उपयोगी ठरेल. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला इतर नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडून प्रेरणा मिळेल. नक्कीच आपण या लेण्या पाहण्यासाठी या परिसरात या ठिकाणाला भेट द्या. चित्रात पाहणं, व्हिडिओमध्ये पाहणं हे अतिशय वेगळं असतं, परंतु प्रत्यक्ष जर आपण या ठिकाणाला भेट दिली तर नक्कीच आपल्या डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आपल्याला आवडेल. खूपच सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. शिल्पकलेचा अतिशय उत्तम असा नमुना आहे. या ठिकाणी जी चित्रकला केलेली आहे त्या चित्रामध्ये जे रंग वापरलेले आहेत ते अगदी नैसर्गिक रंग आहेत.
आता आपण लेणी क्रमांक शेवटच्या लेणीजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। या लेणीमध्ये भगवान बुद्धांचं ज्यावेळेस महानिर्वाण झालं होतं त्यावेळेचा प्रसंग या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्यांचे अनुयायी शोक व्यक्त करतानाचं चित्र या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सर्व अनुयायी दुःख सागरामध्ये या ठिकाणी खेद व्यक्त करत आहेत। असं चित्र या लेणीमध्ये कोरण्यात आलेलं आहे। पूर्ण लेण्या पाहून झाल्यानंतर आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। लेण्या पाहून मनाला अतिशय आनंद वाटला। खरोखरच या ठिकाणी आल्याचं एक समाधान लाभलं। अतिशय सुंदर असं काहीतरी पाहिल्याचा एक आनंद चेहऱ्यावर दिसत होता। ज्या मार्गाने आम्ही आलो होतो त्याच मार्गाने आम्ही परतीच्या दिशेने आता जात आहोत। आपल्याला या ठिकाणी जंगलातील वानर दिसत आहेत, त्यामुळे अशा या वानरापासून जंगली श्वापदांपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे। या ठिकाणी वरती आल्यानंतर आपल्याला जो काही बसचा पॉइंट आहे या ठिकाणी दिसत आहे। आपण जर दुसऱ्या बाजूने आलात तर या ठिकाणी आपल्याला या बस घेऊन येतात आणि येथूनच आपण थोडं पुढे गेल्यावर आपल्याला लेणी क्रमांक 1 पासून बघावयास मिळते। परंतु आपल्याला धबधब्याचा व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी मात्र पायरी मार्ग चढून यावा लागतो। त्यामुळे आपल्याला ज्या मार्गाने येणं शक्य होईल त्या मार्गाने या। नक्कीच या ठिकाणाला भेट द्या। आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा, खुश राहा आणि विशेष म्हणजे
फिरत राहा. धन्यवाद.